welcome back to our channel. I am Pranita. I am Prajakta. Together we are the Power Sisters. So आता खूप टाईम नंतर आता ट्रिपला चाललो आहे. एका ट्रिपला गेलो होतो मध्ये, बट त्याचं ब्लॉग नव्हतं गेला. सो आफ्टर मे बी अ इयर आम्ही ब्लॉग करतोय खूप दिवसांनंतर. सो वी आर व्हेरी एक्सायटेड. सो कुठे चाललो आहे प्रणिता? ॲज युजल आम्ही चाललो आहोत रन ऑफ कच. आणि रन ऑफ कचला आम्ही अहमदाबादवरनं जाणार आहोत. सो वन डे इट्स अहमदाबाद अँड लेटर ऑन इट्स रन ऑफ कच. Let's go. Have our brothers on duty. Another brother on duty. Brother on duty है ना? चलो लेट्स गो. ॲज युजल आम्ही ओंकारला घेऊन नाही चाललोय. फायनली आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. एक्साइटेड? Very excited. खोटं बोलते काय एक्साइटेड आणि नाही. जर्नी चालू झाल्या ताईचं फेवरेट काम. माझं फेवरेट काम मग जसं तुला भूक लागली आणि पण आपल्याला आम्हाला वरती सीट्स मिळाले हे वाले थोड कसे म्हणून सगळे यायच्या आधी आम्ही जेवून घेतोय. A few moments later. नॉर्मल जेवण झालंय, सगळं खाऊन झालंय. नेक्स्ट बारी इज पिझ्झा. ते जाऊ दे वर आम्हाला अप्पर 3 मिळाले आणि आम्ही असं बसायचं चूज केले. अप्पर 3 बसलो. पिझ्झा हटचं म्हणायला येतो. पिझ्झा हट आहे की नाही काय माहिती. पिझ्झा हटच आहे. खरं पिझ्झा हट आणि आतमध्ये त्यांचा वेगळा पिझ्झा. पोपट व्हायचा. पिझ्झा हटच आहे. बघू दाखव जरा. ट्रेनमध्ये पिझ्झा आम्हीच करू शकतो. येस दॅट्स ट्रू. ते पण रात्रीचे 11 वाजता. And finally 5:40 ला we have reached Ahmedabad. Yes. 5:40 ला सगळ्यात आधी चहा पितोय आम्ही आणि खूप एस्थेटिक प्लेस निवडली आम्ही. चिअर्स गाईज. ट्राय स्ट्रीटमध्ये हे चिअर्स आहे आपलं. दिस इज आवर फर्स्ट हॉटेल. वी होप जसं आधी आपल्या मिशात होतं तसं काही नसेल. ते नाही का दिल्लीवाला त्याच्या विधीने श्वेताने स्वतः बुकिंगचं डिसिजन घेतलं. जब्बी मॅडम श्वेताने दिल्लीच्या दहशतीमध्ये स्वतःच बुक केली. पण चांगली आहे तशी. अर्ली चेकिंग पण दिलं आम्हाला या लोकांनी. दिल्लीवाली आमची फुल जॉबी मेट फुल लोळून आली आहेस पाटणा. का ग? तिसऱ्या शिवाय अरे ते चहा पिण्याचं तिसऱ्या व्यक्तीला पण त्यांनी ऍडजस्ट मस्त चांगला बेड दिला. दिस इज आवर रूम गाईज. 1 hour later. वेलकम टू डे 1. सो डे 1ला ह्यांचं असं इथे काहीतरी चालू आहे बघा. लेट्स सी. सो आज आम्ही आता फर्स्ट डे 1 इज आवर हेरिटेज वॉक. सो आम्ही ओल्ड अहमदाबाद बघणार आहोत. We have it's late already 15 हाफ एन आवर बिकॉज ह्यांना तयार व्हायला. श्वेता पल्लवी इज गर्ल असं लेट 5 आणि नंतर काय केलं नंतर येऊन काही झाले अर्धा तासात तुम्ही she is trying to talk in English in Gujarati. ठीक आहे. सो दिस इज हेरिटेज वॉक. कसं आहे ते आम्ही सांगू शकते. आणि म्हणजे ॲज युजल आज साडी चंद्रकोर घालायची होती पण ती नाही लावतात. So this is old Ahmedabad city.
जे मी एक्सप्लोअर करतोय. खरंच ओल्ड आहे ना. आणि त्याच्या आधीचं प्लेस बघितलं तर इकडचं त्यांचं फेमस कवी आहे, तर त्याचं तिकडे घर होतं त्यांचं. हे जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ते दादा. सो ते सो इज अ सिनियर पर्सन, चांगले कवी आहेत ते इकडचे, असं आहे. आणि तिकडे त्यांचं घर होतं आणि जे तिकडे होतं ते गॉसिप एरिया होतं तेव्हाचं. आर फेवरेट प्लेस ऑल्सो असं आहे. सो दॅट वॉज कलुपूर चौक. चबुतरा म्हणतात त्यांच्याकडे. तर इथे ते बर्ड्स कबुतरा नाही, चबुतरा मीन्स जिथे ते बर्ड्सला खायला आणि प्यायला देतात. कारण का त्यांचं म्हणणं आपण झाडं तोडली पण मग ते काय खाणार. सो दॅट इज द रिझन त्यांनी हे बांधलं आणि त्यांनी स्टेप्स पण दिले. जर समजा तिकडे जमत नसेल देन दिस इज द प्लेस. सो नाईस. सो चला आता नेक्स्ट. सो दॅट वॉज कवी दलपतराम चौक. आपण स्वामीनारायण बघायचं राहिलं आहे. त्याच्यानंतर चबुतरा बघितलं आपण. हे सगळं वर्ल्ड हेरिटेज आहे. वॉकमध्ये आपण हे चला सुरू झालं दुसरं काय असेल. दिस इज कॅलिको डोम. हे डोमसारखं त्याने बिल्ड केलेलं आहे. सो दॅट इज द रिझन दिस इज डोम. तुम्हाला कोणालाच कळलं नसेल एवढं मला गॅरंटी आहे. तुमच्या वरती गॅरंटी आहे. त्याच्यानंतर दिस इज खारा कुआ पोल आणि दिस इज एंट्री. पोल मीन्स एंट्री आणि हे त्यांचं तिथनं ते गार्ड करायचे आणि हे त्यांचे स्टेप्स आहेत. आणि ह्यांचं म्हणणं आहे की ज्यांचं असं जर शांत बसा ना, एक तर तुम्ही सांगा तरी किंवा मला तरी सांगू देत. त्याच्यानंतर ह्या एंट्रीमध्ये प्रत्येक रिलिजन वाईज आहे. आता हे जैन आहे सो दॅट इज द रिझन इथे जैन टेम्पल आहे. आणि आता आपण चाललो आहे जरा वाचायला लागेल मला परत. काला रामजी मंदिर. इकडचे राम सावळ्या रंगाचे आहेत आणि येस. आणि नॉर्थला राम गोऱ्या रंगाचे आहेत. इथे थोडेसे सावळ्या रंगाचे आहेत आणि हे बसलेले आहेत. आपल्याकडे माहीत नाही मला कोणत्या रंगाचे आहेत. चलो स्वतः नेक्स्ट ह्याच्यात जाऊयात आपण. आणि आता इथनं सगळे रस्ते छोटे छोटे होणार आहेत. असं आहे इथे सगळे छोटे छोटे रस्ते. आणि ॲज युजल चुकीच्या लोकांसोबत आली आहे बघायला हेरिटेज वॉक. त्या तिघींना झिरो इंटरेस्ट दिसतोय मला या हेरिटेज वॉक. मी प्रश्न विचारणार आहे. आर यू गाईज तुम्ही काढता आम्ही बघतोय. मी प्रश्न विचारणार. आता ह्याच्यानंतर टेस्ट होणार आहे. चालेल प्रश्न बोल ना. छोटी मुलगी आहे गाईडला विचारलं की गांधी बाबू क्या गांधी बाबूने लाठी मारके फॉरेनर्स को मराठी आणि माहिती इंग्लिशमध्ये सांगतो आम्हाला. अरे पण ते फॉरेनर्स पण आहेत ना. इथे 3 लॉक सिस्टम आहे. दाखवपर्यंत 3 लॉक. दिस इज फर्स्ट सेकंड आणि इथे एक लॉक होता. आता तो दिसत नाही. येस दॅट लॉक. आणि जे एलिफंटने तोडायचं ट्राय केलं तिथे बाहेर हे आहे स्ट्रक्चर. सीवेज सिस्टमचं ओपनिंग जे इथे खाली आहे. गुजरातची लोक हुशार आहेत तशी आहे ना. आधीपासूनच त्यांनी प्लॅन केलं आहे सगळं. हे वूड त्यांनी बर्मामधनं मागवलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे जो स्ट्रक्चर इज ब्रिक वूड अँड ब्रिक. त्याच्यामुळे जेव्हा इथे अर्थक्वेक आलं होतं हे इथे जास्त अफेक्ट झालं नव्हतं. प्लस इथे क्लस्टर ऑफ होम्स आहेत त्याच्यामुळे अफेक्ट झालं नव्हतं अर्थक्वेक. एम आय राईट प्रणिता? अँड गुजरातीज आर फेमस फॉर बिझनेस. तर त्याच्यामुळे ते बर्मामधनं पण बिझनेस करतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर ते त्यांच्या होमटाऊनमध्ये विकू शकतात तर ते कुठेही विकू शकतात. स्मार्ट पीपल नीड टू लर्न. सिक्रेट डोर. सो तिकडे मग
रशियावर बघितलं तसे खूप सारे डोअर्स होते ते अटॅकर्सला कन्फ्यूज करायला होतं आणि हे कल्टी मारण्यासाठी आहे पॅसेज छोटूसं. सो हे असं मंदिराचंच पार्ट आहे असं वाटतं. सो लोक असं खूप हे विचार नाही करणार, शोधणार नाही. सो दिस वॉज देअर गेट अवे. दिस इज वन आर्किटेक्चर, दिस इज अनदर, दिस इज थर्ड and this is fourth. This is first commercial bridge, Fernandez Bridge. Now it is Gandhi, and now it is called Gandhi Bridge. Commercial first. Accent. This building built in 1892 animal. One is lion, which is represent. This is the second biggest market and so many jewelry shops. Still you do not find any simply person outside the shop. Why? Because Ahmedabad people are very sweet people. They do not rob anyone. Okay, that's why they. तीन मुली कंटाळल्या. चालेल. आताशी किती वाजले? किती वाजले? 10 मध्ये दमलोत आता. कसं बघणार आहोत आपण बाकीचं अहमदाबाद? नाव यू विल सी व्हॉट हॅपन्स. काय नॉनव्हेज लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल पण आम्ही व्हेज आहोत, आम्ही नाही खात. This is our last spot, जुम्मा मस्जिद. काय होतं हे वाला कोणतं होतं? ठीक आहे. राणी नो हजिरोच्या वरती त्यांनी कन्स्ट्रक्ट नाही केलं बिकॉज शी वॉन्टेड की ती बरी व्हावी ह्याच्या अंडर द स्काय म्हणून. ते मी दाखवते आता. सो दिस इज राणी नो हजिरो. फक्त त्यांनी बाजूचं कन्स्ट्रक्शन केलं आहे, खालीच आहे. सो इथे 3 दर्गा आहेत. सो एक आहे ते कोणाचं आहे मला आठवत नाही आता, पण त्याच्यावरनं अहमदाबाद सिटीचं नाव पडलेलं आहे. सो त्या राजाच्या नावावरनं सो त्याची इथे टोम होती, त्याला तिथे बरी केलं होतं. त्याच्या मुलींना आतमध्ये अलाउड नाही आहे बट ऑब्वियस. सो दिस वॉज आर हेरिटेज वॉक. वी हॅव पेड 200 रुपीज. सो मला तरी आवडलं बिकॉज दिस वॉज ओल्ड सिटी. थोडं असं या गोष्टी माहिती नाही ते पण दाखवलं. सो आय लाईक इट. पल्लवी तुला आवडलं हेरिटेज वॉक? मस्त होतं आणि खूप छान जुन्या गोष्टी दाखवल्या. हेरिटेज नावाची गोष्ट असते त्याच लोकल बघण्यापेक्षा तसं खूप वेगळ्या गोष्टी त्यांनी दाखवल्या. ते अटल ब्रिज अँड ऑल ते सगळं तसं आता नवीन आहे नाही का, ते पण आम्ही बघायला जाणार आहे. येस बट दिस वॉज ओल्ड. सो नेक्स्ट आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो आहे. मोस्टली वी विल हॅव गुजराती ब्रेकफास्ट, गुजराती फरसाण खमण. लेट्स सी काय मिळते. सो त्याच्या अकॉर्डिंग वी आर गोइंग टू प्लॅन आणि त्याचा पुढचा प्लॅन बघू. आता सगळं राम भरोसे. आता आम्ही बरेच हे सगळे डेस्टिनेशन केले होते पण आता ते सगळं झालं बघून. सो आय डोंट नो आता नेक्स्ट काय असेल. सो लेट्स सी. वी स्टील हॅव द लिस्ट. आम्ही आता ज्या हॉटेलमध्ये आलो चंद्रविलास अँड इट इज 150 year old रेस्टॉरंट. 150 सगळ्यात जुनंवालं. सो आता बघूया आम्हाला काय काय येते. थाळी
येस हां मी चंद्रविलास कॉम्बो स्पेशल घेतले 350 रुपीज सो त्याच्यात सगळं येतं. आता बघू नक्की काय काय नाही आल्यावर दाखवत ना पण काय काय येतं. सो दिस इज खांडवी, त्याच्यानंतर ही भाजी, ही चटणी आहे, ही पण कोणतरी भाजी आहे, छोले भाजी, दिस इज बटाट्याची भाजी, दिस इज कांदा, दिस इज शेवभाजी, दिस इज पात्रा आणि ही ती चटणी आहे जी आपण पापड्यासोबत खातो आणि आय गेस ही ह्याची पपईची चटणी आहे. त्याच्यानंतर इथे तो त्यांनी काहीतरी वडा दिला आहे, खाली समोसा आहे, पुरी आहे आणि दिस इज फरसाण ऑल्सो. त्या फरसाण आणि पापडी आहे, पापडी आणि इथे कचोरी पण आहे आणि दिस इज जिलेबी. दिस इज आर 350 वाली थाली. सो इन शॉर्ट वी आर गोइंग टू एबी. आता आम्ही सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्या मेमोरियलला आलो आहे. म्युझियम आहे ना. म्युझियम मेमोरियल. सो इथे त्यांच्या बाबतीतलं सगळं आहे रेप्लिकेटेड, त्यांना काय काय गिफ्ट मिळालं ते सगळं. हे खूप लोकांना प्लेस हे माहीत नाही आहे बट आम्हाला माहिती आहे. इकडचे जे लोकल्स आहेत त्यांना सुद्धा नाही माहिती बट वी नो. ओके नाही लेट्स गो. तिकीट कोणाकडे आहे? त्यांच्याकडे. सो आता आम्ही आलो होतो मेमोरियल बघायला. तर इथे फुल त्यांची इन्फॉर्मेशन आहे. त्यांनी आम्हाला आतमध्ये व्हिडिओ वगैरे काही काढून दिलेला नाही आहे. सो त्याच्यामुळे आतमध्ये एक पण व्हिडिओ नाही आहे. पण त्यांचे सगळे रेप्लिकाज बनवले आहेत, ते कुठे राहायचे वगैरे त्या सगळ्या गोष्टी, त्यांचे फोटोज आहेत, ते टाइम्समध्ये आले होते, टाइम्स मॅगझिनमध्ये. सो ते पण आहे. सो असं सगळं त्यांची इन्फॉर्मेशन आहे. थोडेफार त्यांचे कपडे वगैरे आहेत, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता आय डोंट नो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे पण हे सगळं आहे की नाही, पण ठीक आहे, चांगलं होतं हे बघण्यासारखं. पण मस्ट असं नाही आहे, ठीक आहे, स्किप करू शकतात. 20 रुपीज एंट्री फी पण आहे. आमचं म्हणजे आम्हाला आवडलं नाही असं नाही, कारण का आम्ही काय स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलो नाही आहे. सो त्यांची फुल इन्फॉर्मेशन आहे, त्यांनी कधी काय केलं, कसं केलं. तसं साबरमती आश्रमला पण होतं, गांधीजींनी काय काय केलं, तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत पण नव्हत्या. सो ते आम्हाला कळलं आता आश्रममध्ये, वाचलं तिकडे सगळं काय. म्हणजे तू वाचलं सगळं? नाही मी इतकं वाचलं नाही, ताईंनी वाचलं. आता ताई मला एक्सप्लेन मी का तुला एक्सप्लेन करू, तिकडे दिलं होतं ना. तर मग येस, सो तसं होतं. आणि इथे पण लाईकवाईज तसंच आहे, सगळं लिहिलेलं आहे. आमचा 15 ऑगस्टचा प्रोजेक्ट असतो, लाईकवाईज तसंच लिहिलं होतं सगळं काही. सो लोक वाचतात. प्रणिता, मी आज इथे वाचलं, मग लोक पण वाचतात आपले प्रोजेक्ट्स. मला वाटायचं कोण वाचत असेल, कोण बघत असेल, पण तसं नाही आहे, लोक बघतात. सो व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. सो नाव लेट्स गो टू आवर नेक्स्ट लोकेशन. काय नेक्स्ट लोकेशन? दॅट वी डोंट नो. ते आम्हाला रिक्षावाल्या काकांना विचारायला लागेल. रिक्षावाले काका आम्हाला 800 रुपीजमध्ये 5 स्पॉट दाखवतात. सो आणि आम्ही आता पहिल्या स्पॉटला दमलोय. ताईमध्ये काय ते आहे ते एन्थुझियाझम आहे आमची. फक्त बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. बॅटरी 20%च राहिली. आता बघू कुठपर्यंत. माझा फोन बॅटरी कमी करायची होत्या जरा. पल्लवी दिसत काय नाही माझ्या ब्लॉगमध्ये. Now we have come at our second location, Gandhi Ashram.
स्टेप वेलचं मला नाव नाही माहिती आहे. काय दादा समथिंग स्टेप वेल आहे. ते मी इथे खाली लिहीन की नक्की कोणती स्टेप वेल आहे. सो नाव लेट्स गो अँड सी स्टेप वेल कशी आहे. ही सिक्स फ्लोअर्सची आहे. अडलच जी आहे ती खूप जास्त लांब होती. सो त्यांनी आम्हाला सांगितलं की ती लांब आहे, त्याच्यापेक्षा मग ही अहमदाबादमध्येच आहे, तर मग ही बघूयात. सो दॅट सेमच आहे आणि जवळपास ही आपल्या होती म्हणून आम्ही इथे आलो. सो दिस इज बेटर. इथे गर्दी पण कमी आहे आणि सगळं छानच आहे. नाव लेट्स सी. अरे खतरों के खिलाडी करत श्वेता मध्ये जाऊन उभी राहिली आहे. आता नेक्स्ट आमच्या सगळ्यांचे हो जा. सो आपण आता गेलो होतो. ती 700 इयर्स जुनी स्टेपवेल होती. दॅट वॉज दादाहरी की वाव. अडलसारखी सेम आहे, फक्त ती हिंदू एरियामध्ये म्हणून ती फेमस आहे. हे थोडं मुस्लिम एरिया होता म्हणून फेमस नाही आहे ती ॲज सच, आणि ते लांब आहे. सो त्याच्यामुळे रिक्षावाल्यांना पण बेटर पडतं. सो ती जास्त फेमस झाली असं यांचं म्हणणं आहे. ऑटोवाला. सो वी डोंट नो ऑथेंटिक किती आहे काय आहे. आता आम्ही टेम्पलमध्ये आलो. काय होतं ते टेम्पल? जैन मंदिर आहे. हुते सिंग जैन टेम्पल आहे हे. तर आपण आता इथे आलेलो आहोत. सो लेट्स. छान आहे मंदिर खूप. हो मस्त आहे. सो दिस इज आवर सेकंड लास्ट स्टॉप. जे काय होतं ते बाहेरनंच फक्त बघायचं. म्हणजे आम्ही आज जाणार आहोत, बट एवढं दाखवता येणार. गाईज आम्ही आता इथे आलोय लकी रेस्टॉरंट, आणि इथे फक्त आम्ही नाही आहोत. कबर सुद्धा आहे. अजून एक होती ती मला दिसत नाहीये. ही दिसली एक कबर. आम्ही कबर मध्ये आता नाश्ता करतोय. का? दिस इज जंगली पनीर अँड दिस इज वॉट आलू काहीतरी. श्वेता काहीतरी आलूचं मागवलंय. आलू मटर चीज येस. अँड दिस इज बन ये समथिंग. लेट्स गो. Hours later. हाँ सांग बोल. ये दाल खिचड़ी छू. ये तड़का छू. नेक्स्ट. नेक्स्ट ये समोसा छू. ये पात्रा छू. गुलाबजाम छू. पपई का चटनी छू. कांदा छू. पात्रा छू. रोटी छू. फायनली गुजराती थाली खाणार आहोत आणि ती प्रणिता संपवणार आहे. तुझ्या समोर ठेवली ना. आता चेकआउट केलं आमच्या हॉटेलमधनं अहमदाबादवाल्या. नाव वी आर गोइंग टू रन ऑफ कट्स. What is day? It is day 0 or day 1? डे 1च होता, पण तो डे 4 वाटतं खरं तर. कारण आम्ही सगळे किती आम्ही झोपलोच नाही. नो रेस्ट टाईम. आज पण काहीच रेस्ट मिळणार नाही. सो आता आम्ही ट्रॅव्हल करतोय.
किती वाजता पोहोचू? सकाळी 4-5 वाजता येते. आणि डायरेक्ट साईट सीइंग भाई, नो इन बिटवीन. आता आम्ही झोपू. जरा त्या लोकांना पण दाखव काय त्यांचं फालतूगिरी झालेला. काय करतात फालतूगिरी? हाय गाईज. हॅलो, आम्ही काय नाही गॉसिप करतोय. तुमच्या सीटमध्ये काय प्रॉब्लेम आहे दाखव श्वेता. डान्सिंग सीट आहे तुझी. तसं त्याला डान्स आवडतो ना. काय डान्स करायचं. 4चा स्टॉप आहे आणि इथे वॉशरूम ब्रेक होता आणि इथे आम्ही आता ब्रेक आहेच तर वाय नॉट मॅगी घ्यायला घेतली. तू काहीच नाही घेतेस?